मुंबईत आज एकाच दिवशी शिवसेनेचे म्हणजे दोन शिवसेनांचे दोन मेळावे होत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे पार पडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय. यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. तर दुसरीकडे बीकेसी मैदानात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शिव उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात लाडक्या बहिणींच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर होणाऱ्या या मेळाव्यांना महत्त्व प्राप्त झालंय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. याबद्दल या दोन्ही मेळाव्यांबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आणि कपिल राऊत आहेत. शिंदेंच्या मेळाव्यामध्ये कसा माहोल आहे तिथे आपण जाणून घेऊयात. कपिल, शिंदेंच्या मेळाव्यात सध्या काय चाललेलं आहे आणि एकनाथ शिंदे या मेळाव्यात किती वाजेपर्यंत सामील होणार आहेत? नक्कीच शिवोत्सव इथे सुरू आलेला आहे. भगवामय वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे का सर्व कार्यकर्ते आलेले आहेत. प्रचंड कार्यकर्ते जमत आहेत आणि गर्दी वाढत चाललेली आहे. लाखभर कार्यकर्ते बसतील अशी इथे सोय करण्यात आली होती आणि ह्या सर्व कार्यकर्ते हळूहळू जमवू लागलेले आहेत. काही वेळात म्हणजे अर्धा ते पाऊण तासामध्ये मंत्रिमंडळ येतील. त्याच्यानंतर एक 7च्या नंतर एकनाथ शिंदे हे स्वतः येणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींच्या हातचं एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला जाणार आहे. जे आमदार आहेत खासदार त्यांचा सत्कार केला जाणार आहे. आपल्यावर काही शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, काय रिॲक्शन पाहिले मेळाव्याबद्दल? या मेळाव्याला पाहता की जो प्रचंड प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हिंदुस्थानचे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन महाराष्ट्रावर चाललेत. महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला या विधानसभेत. फक्त विधानसभेतच प्रतिसाद नव्हे, बाळासाहेबांच्या विचारांनी अखंड महाराष्ट्राला त्यांनी प्रेरित केलंय. दीनदुबळ्यांसाठी महाराष्ट्र फिरलंय आणि आज खरी शिवसेना हीच आहे. कारण बाळासाहेबांचे विचार जी शिवसेना पुढे घेऊन चालले ते आदरणीय पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हीच खरी शिवसेना आहे. आणि त्याचं चित्र आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा आजवर जयंतीचा दिवस आहे आणि या जयंतीच्या दिवसानिमित्त शिवोत्सव हा कार्यक्रम इथे साजरा होत आहे. खरं पाहिलं तर महाराष्ट्रातल्या या जनतेनं या दोन्ही इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीनं एक चांगला कौल दिला एक शिंदे साहेबांच्या वरती आणि या खऱ्या शिवसेनेवरती जो प्रेम दिलेला आहे त्या प्रेमाचा एक उत्सव म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजयाचा उत्सव विजय उत्सव असा हा साजरा करण्यासाठी. तुम्ही कुठून आलात आणि कसा जोश आहे? मी वार्ड क्रमांक 76चा शाखा प्रमुख राजू गोपाळे आणि आज आमचा जो शिवोत्सव आहे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आणि आमचे मुख्य नेते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे आन बान आणि शान एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मोठे नेते आणि आमच्यासारखे शाखा प्रमुख सर्व माझे कार्यकर्ते आज ह्या मेळाव्याची शोभा वाढवण्यासाठी आम्ही उपस्थित झालेलो आहे. साहेबांचाही सत्कार होईल. जे निवडून आलेले आमचे आमदार खासदार असेल त्यांचाही सर्व जनतेच्या वतीनं आज सत्कार करण्यात येईल. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. सर, बीएमसी जवळ इलेक्शन जवळ आहे, कसं बघता? नाही, मुंबई महापालिका ही तर शिवसेना जिंकणार आहे. कारण की महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिलेला आहे अल्पावधीत 57+3 सीट जिंकणाऱ्या या महाराष्ट्रातलं हे पहिलं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. त्याच्यामुळे येणारी महापालिकेची निवडणूक महाराष्ट्रातल्या मुंबई ठाणे हे तर नक्कीच शिवसेना जिंकेल आणि शिवसेनेचा महापौर बसेल. शिंदेची शिवसेना मुंबई महापालिका जिंकेल असं इथल्या पदाधिकाऱ्यांचं शाखा प्रमुखांचं म्हणणं आहे. ठाकरे गटाला नेमकं काय वाटतंय कपिल, आपण ते देखील जाणून घेऊयात. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी तिथे आहेत. कृष्णात, तुम्ही बघितलं की शिंदे गटाचा जो मेळावा आहे तिथे माहोल कसा बघायला मिळतोय? एनर्जी लेवल जास्त आहे. ठाकरे गटात कशा पद्धतीचा माहोल बघायला मिळतोय आणि उद्धव ठाकरे तिथे कधी पोहोचणार आहे? रेश्मा, विधानसभा निवडणुकीनंतर ज्या प्रकारे पक्षामध्ये एक मर्ग आलेले आहे,
शिवसैनिकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलेलं पाहायला मिळते. जरी जयंती असली तरी मुंबई महापालिका निवडणुका समोर आहेत. अनेक शिवसैनिक येत आहेत मशाल हातात घेऊन मध्ये या मेळाव्यासाठी अनेक जण आलेले आहेत. राज्याच्या अनेक भागातून देखील शिवसैनिक आलेले आहेत. आपण कुठून आलेला आहात? त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत, काय सांगा? मी नागपूरहून आलेलो आहे. जिल्हा संघटक राधेश्याम हटवार. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना हा पक्ष ज्या तेजोगतीनं इथे राज्य करायला पाहिजे होता, पण सुरतच्या आणि बाकी लोकांनी जो दगाफटका केला त्याच्यामुळं जे काही वातावरण घडलं, आता पुढे हा दगाफटका होऊ नये आणि त्यांची मुजोरी चालू नये यासाठी आज शिवसेना प्रमुखांचा विचार त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं माननीय उद्धवजी देतील तो विचार घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक गावागावातून ही मशाल पेटवून त्यांच्या विचारांचा विजय करण्यासाठी कटिबद्ध होऊ यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. नक्कीच अनेक महिला शिवसैनिक देखील आहेत. आपण आता मुंबई महापालिकेची निवडणुकी देखील आहे, कशा रीतीनं बघता? कारण जरी विधानसभा नसली तरी मुंबई महापालिका जिंकणं, कारण मुंबईवर ठाकरे गट हा बालेकिल्ला समजला जातो, कशा पद्धतीनं काय सांगा? जय महाराष्ट्र सगळ्यांना. मुंबईत महापालिका बिगुल वाजतील तेव्हा वाजतील, पण लोक आतापासून तयारीला लागलेले आहेत. तर त्यांनी आमच्याशी गद्दारी केली आहे EVM घोटाळे करून. त्याचा वचपा नक्कीच आम्ही मुंबई महानगर इलेक्शन त्यावेळेला आम्ही नक्कीच काढणार आहोत. या भावना आहेत. अनेक शिवसैनिक कुठून आलेला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका आहेत, त्यामुळं एकला चलो सोबळाची घोषणा देखील दिलेली आहे. काय बघा, ते आता वरिष्ठांचा निर्णय आहे. एकला चलो चलणार की संघटित होऊन चालणार, ते वरिष्ठांचा निर्णय आहे. ते निर्णय जे काही घेतील वरिष्ठ ते आम्हाला मान्य आहे. परंतु विषय असा आहे की आम्ही जे हिंदुत्वाचं धोरण घेऊन चाललो आहे आणि समोरचे जे हिंदुत्वाचे जे विषय करतायत ते डुप्लिकेट हिंदुत्वाचे विषय करतात. आज जे बीफ एक्सपोर्ट आहे, इंडिया इज स्टँडिंग रँक 2 इन बीफ एक्सपोर्ट. तर मला असं विचारायचं आहे मोदी सरकारांना, फडणवीसना, की हे बीफ जे एक्सपोर्ट होतोय ते कत्लखाने कधी बंद होणार? तुम्ही कत्लखाना बंद करू शकता का? ते तुमची हिंमत आहे का? फडणवीस सरकारला आणि मोदी सरकारला प्रश्न आहे, तुम्ही आता ओबीसीचे जे आरक्षण आहे ते इम्पॅरिकल डाटा, जस्टिस खानविलकरचं जे जजमेंट होता, तुम्ही इम्पॅरिकल डाटा जमा करा आणि ओबीसींना त्यांच्या जनसंख्येनुसार त्यांना रिझर्वेशन द्या. तुम्ही फसवणूक खूप केला. नक्कीच एक जातनिहाय जनगणनेचा देखील प्रश्न आहेच आणि त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर रेश्मा, अनेक शिवसैनिक आहेत जे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, त्याचबरोबर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टीनं या मेळाव्याचं महत्त्व अधोरेखित होतंय. निश्चित या दोनही मेळाव्यांकडे कपिल आणि कृष्णा तुम्ही लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर तपशिलांबद्दल.